नमस्कार मंडळी, शुभरूपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, काल तुम्हाला बोललो होतो काहीतरी घडणार आहे, आज चांगली गोष्ट घडणार आहे. आपण ज्याच्यासाठी इतके महिने अट्टहास करत होतो, समीक्षा अट्टहास करत होती, आज फायनली मंडळी ती गोष्ट झालेली आहे. आज आपण इथे आहोत बजाज ऑटो शोरूमच्या दुकानात, शोरूम आहे त्यांच्या. आणि आज फायनली बघा इकडे समीक्षाला मीटर भेटलेलं आहे आता गाडीचा. एवढा मीटर घेतला आहे, बस झालं. तर चला मंडळी, फायनली आता आपण गाडी आणायला जायचं आहे. गाडी आपल्याला आपली रिक्षा भेटली आहे, हातात भेटली आहे. पासिंग वगैरे अजून बाकी आहे, गाडी तर भेटलेली आहे. आता आपण इथं गाडीवर चाललो आहे गाडी आणायला. तर चला मंडळी, आता जाऊया फटाफट गाडी आणूया. भेटतो मी तुम्हाला, सगळं दाखवणार आहे प्रवास. इकडे सगळ्या गाड्या ऑलरेडी आहेत ते आलेल्या. आपल्याला त्यांच्या गोडाऊनला जायचं आहे, गोरेगावला. तर तिकडे चाललो आहे आता सध्या आपण. चला मंडळी, त्यानंतर फिटिंग अजून बरंच काम बाकी आहे. पण फायनली आपल्याला चेसिस म्हणजे गाडीची जी बॉडी आहे ती आज भेटणार आहे. आणि नंतर मग तिला साज चढवायचं काम चालू होईल उद्यापासून. तर चला मंडळी, आता जाऊया डायरेक्ट गाडी आणायला. धनु रिक्षा जा. हे थांब ते फोन करू. समीक्षा अरे आम्हाला जमल का बसायला? या तुम्ही पण या ना व्हिडिओमध्ये. काय होते मंडळी, आपल्याला चेसिस भेटलेली आहे. बजाज कंपनीची आहे. आता त्याचा हुड बसवायचा आपल्याला अजून. हा असं फोटो कडा. कशाला ते ठेवायचं असं ना. ताईच्या पण हा ना, बाहेर गेला बसतो ना. बघ हे हळू चाल. वंदे
आगे चाललोय आता रिक्षाने वरती बसून. नको बाबा, व्यवस्थित पकडत हायवे आहे ना. चाललोय आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं सगळं पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. बघा समीक्षा बघा तिकडे त्या गाडीवर आहे. आई आहे, आमची आई पण पाठी बसली. आई पण आलेली गाडी घ्यायला. आईला इथे वरती जमणार नाही म्हणून आम्ही इथे तिकडे बसले त्या गाडीवर. बसले रिक्षावर. पोहोचू घरी थोड्या वेळात. हां तर मंडळी आता भरपूर वाजले. रात्रीचा 1:45 होत आला आहे. आणि तुम्ही आज बघितलं असेल आपण आपल्या रिक्षाला आणायला गेलो होतो. आणि आम्हाला वाटलं आतमध्ये बसायला जागा असेल, पण बसायला जागा होती. त्यावर मी कसं तरी पाठीचं ॲडजस्ट करून बसलो होतो असं पाठी धरून वगैरे. आणि आई आली. आईने पूजा केली. पूजा म्हणजे हार बीर घातला. आता तिला तिचं तयार तिचं हूड वगैरे लावलं ना तर अजून छान दिसेल. आणि त्यासाठी मग आपण तिला तिथे ठेवून आलो आहे गॅरेजमध्ये. आता होईल आपली रिक्षा तयार. हळूहळू 2 दिवस लागतील 3 दिवस लागतील का माहीत नाही, पण आता तयार होईल. आपण सगळं हूड आणलं आहे. आपण नवीन त्यावर बसवणार आहे. खर्च थोडाफार करावाच लागणार आहे. तर आज प्रवास आपला मात्र खूप झाला. ट्रॅफिक खूप होतं. बरं झालं आपण ताईच्या पप्पांना घेऊन गेलो. त्यांनी रिक्षा आणली, व्यवस्थित आणली. आणि बरं झालं त्यांनी त्यांचा अख्खा दिवस मोडला. पण आपल्याबरोबर आले ते बरं वाटलं. आणि आता चला आपलं इतक्या दिवसाचा आता थोडासा क्षीण दूर झाल्यासारखं म्हणायला काही हरकत नाही. कारण उठलं की RTOला जा, उठलं की शोरूमला जा. आता जरा ती दगदग थांबेल. RTOला तर जावंच लागणार आहे पासिंगसाठी. आपल्याला हूड वगैरे बसवून नंतर मग मीटर वगैरे बसवून मीटर पासिंग, गाडीची पासिंग करून मग आपण गाडी प्रॉपरली रस्त्यावर चालवू शकतो. तर अशा प्रकारे आहे. आपण नंतर व्यवस्थित व्हिडिओ आपल्या गाडीचं पूर्ण टूर देणार आहोत तुम्हाला. तर त्यासोबत काय काय भेटलं हे दाखवू आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर तुर्तासरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आता खूपच झोप आली, म्हणजे आवरत नाही झोप, एवढी झोप आली. बाय बाय.